भोगे ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भोले भाई सब संतन की जय, हनुमान की जय, भोलेनाथ भगवान की जय, नमः पार्वती पते हर 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 महादेव हर हर पुण्य परोपकार पापते परपीडा अनीक नाही जोडा दुजायासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि गहे वर्म नाही तुझे गती तेची मुखी नामाचे स्मरण अधो गती जानविन्मुखता संतांचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास अनर्गळा तुका म्हणे उघडे आहे हितघात तुका म्हणे उघडे आहे हितघात जयाचे उचित करा तैसे सत्य दोषी धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाटवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबहू तोषवी आता हृदय ही आपुली चौपाळुनिया भली वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानम च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं महिं न पारं ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्ना स्वे गिराः अथा वाच सर्वे सुमति परिणामावधिगृणन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः श्री गुरु चरण सरोज रजा निज मनु मुकुरु सुधारि बरणो रघुबर बिमल जसो जोदायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार विकार जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु देव की नाई जो सतबार पाठ कर कोई जो सतबार पाठ कर कोई कहे
लखनजी को लाना राम जी को लाना लखन जी को चलो आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में अरे आओ जी भवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी भवन कुमार हमारे हरि कीर्तन में मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या काशाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. प्रस्तुत प्राप्तस्थली चिंतन निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग, गायलेला अभंग महान वैराग्यवंत संत साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज रिपीट कमी करा ज्या महापुरुषांनी चढवला, विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा परमोच्च बिंदू अर्थात देव मान्य संत, संत मान्य संत आणि जगत मान्य संत, पंचम वेद निर्माते, थोडा बेस वाढवायचा, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा महत्वाचा 5 चरणाचा आपल्या सर्वांना जगामध्ये कशाला पाप म्हणायचं आणि कशाला पुण्य म्हणायची मीमांसा प्रतिपादित करणारा तुकोबरायांचा हा गोड अभंग आहे. कोण तुकाराम महाराज असा जर झुरखेडा या गावातल्या एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडलाच, मला वाटतं तो प्रश्न कोणालाही पडणार नाही, कारण आपण सगळीजण त्या संतांच्या भूमीत राहणारी माणसं आहोत, त्या मातीत राहणारी आपण माणसं आहोत, ज्या मातीला या संतांचा स्पर्श झालेला आहे. असा प्रश्न कोणालाही पडणार नाही. पण जरी एखाद्याच्या अंतःकरणाला तो प्रश्न पडलाच तर एका वाक्यात मला बोलता येईल, कोण तुकाराम महाराज. अरे दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं काठीनं मारलं, दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं काठीनं मारलं, संध्याकाळच्या वेळेला त्याच व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडून त्याला कीर्तनामध्ये आणून उभं केलं आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात ज्या साधूनं टाळ दिला त्या साधूचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज हो? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा ज्या महापुरुषाने इंद्रायणीच्या डोहावरती तारण्याची क्रांती केली ते तुकोबराय आहेत. कोण तुकोबराय आहेत? आपल्या एकुलत्या 1 लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून दूध काढण्याची क्रांती या विश्वामध्ये कुठल्या साधून केली असेल तर ती तुकोबरायांनी केली आहे. संत अधिकारी आहेत, आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय. एक छोटासा प्रश्न असा आहे, महाराज आम्हाला पाप आणि पुण्य का शिकवतायत? आम्हाला पाप आणि पुण्य कळत नाही का? लहानपणापासून एक लेकरू त्या ठिकाणी लहान असल्यापासून एक आई त्या लेकराला शिकवते, बाळा असं करू नको, चुकीचं काम आहे, पाप लागतं, असं कर पुण्य लागतं. मला वाटतं लहानपणापासून आमच्या आईनं आमच्या अंतःकरणावरती संस्काराचे धडे पेरलेले आहेत. मग आम्हाला सगळं आईनं शिकवलेलं असताना सुद्धा साधू का बोलतायत? याच्यातच उत्तर दडलेलं आहे. ज्याप्रमाणे एका आईच्या अंतःकरणाला ही तळमळ असते झुरखेडेकर की माझं लेकरू चुकू नये, माझं लेकरू वाम मार्गाने जाऊ नये, ही भावना जशी एका आईच्या अंतःकरणामध्ये लेकराच्या संबंधानं असते, मला वाटतं तद्वत या जगाच्या संबंधानं संत सुद्धा जगाची मायबापच आहे. आणि एक लेकरू चुकू नये ही जसं आईला वाटतं तसं हे माझे जगातले लेकरं चुकू नये ही आमच्या सगळ्या संतांना वाटतं. म्हणून संत तुमच्या आणि माझ्या करता बोलतात, विठ्ठल विठ्ठल या अभंगावरती विश्लेषण करण्याच्या अगोदर मला थोडा अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, गेली 42 वर्षापासून आपल्या श्री क्षेत्र स्वयंभू महादेव मंदिराचा हा पवित्र परिसर झुरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव खानदेश अत्यंत गोड वातावरणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये, रमणीय वातावरणामध्ये आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण हा सप्ताह गेली 42 वर्षापासून करत आलेला आहात. भगवान भोले बाबांचं जे आराध्य इथं आपल्या गावामध्ये जागृत देवस्थान आहे, हे आपल्याला तेज देण्याकरता किंवा एक तेजोमय ही भूमी आहे. इथे सामान्य नाही, इथं आल्यानंतर माणसाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. असं देवस्थान आपलं स्वयंभू महादेवाचं देवस्थान आहे. हे सामान्य देवस्थान नाही. देवस्थानं अनेक आपण पाहतो, पण स्वयंभू देवस्थानं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कमी आहेत. मला वाटतं त्यामध्ये आपल्या झुरखेडेचा नंबर आहे.
पवित्र आणि प्रसन्न करणारं हे भगवान शंकराचं एक आगळं वेगळं शिवलिंग इथे पाहायला भेटतं. आमचंही परमभाग्य आज आमच्या दर्शनाला त्या ठिकाणी आम्ही दर्शन त्या ठिकाणी त्या शिवलिंगाचं केलं. समस्त झुरखेडकरांना मनापासून वंदना करतो. या कार्यक्रमाचे संयोजक हरिभक्तीपरायण आदरणीय मुरलीधर महाराज तुराटखेडा पूजनीय महाराजांचं संयोजक आपल्या कार्यक्रमाला महाराज आहेत का इथं? महाराजांचं त्या ठिकाणी संयोजन आहे. त्यांच्या मुखारविंदातून आपण गोड असं भागवत त्या ठिकाणी श्रवण केलं. भागवतच झालं ना? चालू आहे ना? हा भागवतच झालं ना? चालूच आहे ना? भागवतच या ठिकाणी चालू आहे. म्हणजे झालं काय कन्फ्युज, मी सकाळी काल्याचं कीर्तन केलं ना, असं मला वाटलं काला चालू आहे का काय. हा, आमच्या हरिभक्तीपरायण भागवताचार्य किशोरजी महाराज कासोदेकर पूजनीय महाराजांच्या मुखारविंदातून या ठिकाणी भागवत कथा संपन्न होती आहे. गाणारी वाजवणारी मंडळी अत्यंत गोड आहेत. हरिभक्तीपरायण ज्यांच्या मुखारविंदातून गोड अशा पंचाल ऐकली. भजन सम्राट आपल्या भवरखेडा म्हणजे जळगाव जिल्हा ना, हा, आपल्या हरिभक्तीपरायण भजन सम्राट म्हणजे सागरजी महाराज भवरखेडा, सागर महाराजाला माझं मनापासून वंदन करतो. ते सुद्धा गाण्याकरता आहेत. त्यानंतर ज्यांनी चाल गायली हरिभक्तीपरायण भजन सम्राट दीपकजी महाराज पाडळसे, दीपक महाराजाला माझं मनापासून वंदन करतो. त्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे नितीनजी महाराज शिरोलीकर, नितीन महाराजालाही माझं मनापासून वंदन आहे. खूप उंचीचा आवाज आपला, अगदी षडजा आपण सहज लावतो दोघे जण सुद्धा, दोघांनाही माझं मनापासून वंदन करतो. मृदंगावरती साथ करण्याकरता जे आपल्याला सेवा देत आहेत असे आमचे मृदंग सम्राट आमचे आदरणीय जनार्दनजी महाराज औरंगपूरकर, जनार्दन बाबांना सुद्धा माझं मनापासून वंदन करतो. केशव महाराज आहेत तिथे, कुठे केशव महाराज साथीला आहेत तबल्याच्या, आणि चेतन महाराज हे ऑर्गन साथी करता कथेमध्ये आहेत, त्यांनाही वंदना करतो. या सगळ्या सप्ताहाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याकरता जी मंडळी अहोरात्र प्रयत्नशील आहेत, प्रयत्न करत आहेत, अशी आपली सगळी सप्ताह कमिटी. माझा सर्वांचा परिचय तसा नाही. माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आमचे सरपंच आप्पा आणि तुषारदादा दोघंजण होते. ते दोघांचेच मला सकाळपासून बरेचसे फोन आले, पत्रिका छापायचे, फोटो पाठवा, नाव पाठवा, याच्यासाठी ते बरंच मला कॉल करत होते. खरं म्हणजे 1 महिन्या अगोदरच, मला वाटतं 1 महिना नाही झाला, जास्त कमी दिवस झाले, अगदी 15 दिवस अगोदरच आपल्या गावातील सरपंच आपल्या गावाचं प्रतिष्ठित आणि 1 नंबरचं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय परमार्थ स्नेही सरपंच आमचे, त्यांना आपण आपण सगळेजण म्हणतो, आपणचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्तानं माझी सेवा त्यांना घ्यायची होती, पण माझी तारीखच खाली नव्हती. आपण सांगितलं महाराज काय अडचण नाही, कार्यक्रम आपला होत राहील बाकीचा वाढदिवसाचा, पण आम्ही सप्त्यात तरी तुमची सेवा घेतो, तुम्ही सप्त्या करता तरी या. या अनुषंगानं आपल्या समस्त झुरखेड्याकरांचं दर्शन माझ्या आयुष्यात घडतं आहे. आपल्या सर्व भक्तिमती माता भगिनी पुरुष वर्ग यांना धन्यवाद देतो. शिवशक्ती साऊंड कठोरा महाराजालाही माझं मनापासून वंदन. गोड साऊंड त्यांनी लावला, कारण इथं लावणं सोपं नाही, मोकळ्या वातावरणात तर कोणी पण लावलं, पण इथं लावणं फार अवघड आहे. तुम्ही लावलंय, तुम्हाला मनापासून वंदना करतो. माझ्या समवेत आमचे परममित्र आमचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे 1 नंबरचे मृदंगवादक. खरं म्हणजे आता आम्ही सकाळी आमचे खासदार जिल्ह्याचे संदीपांजी पाटील भुमरे साहेब त्यांच्या गावी पाचोडला आम्ही काल्यासाठी गेलो. सकाळी माझा काला होता तिथे, आणि तिथे महाराज नियोजित वादक होते सप्ताहाला. त्यांनी आवर्जून गावकऱ्यांनी त्यांना आज शेवटचा काल्याकरता बोलवलं होतं. मी तसंच काला झाला आणि त्यांना म्हटलं माझ्यासोबत तुम्हाला जळगावला यावं लागतं, कारण आता आम्ही दोघंच होतो पुढे सोबत, आमच्या सालांते होते, पण त्यांना म्हटलं माझ्यासोबत तुम्हाला यावं लागतंय. म्हणून त्यांचा दुपारचा तो मृदंग वगैरे आम्ही तसंच गाडीत टाकला आणि त्यांना तसंच इकडे घेऊन आलो. म्हणून आपल्या गावाचं काहीतरी भाग्य आहे की ते आज सुद्धा आपल्या गावाला वाजवण्याकरता आहे. मृदंगावरती खूप गोड आहे. तुम्हाला मला वेगळं त्यांचं कौतुक सांगायची गरज नाही, तुम्ही त्यांचे बोल आत्ताच ऐकलेले आहेत. अगदी बोटामधून एक ताकद आणि बोटामध्ये एक वजन त्यांच्या हातामध्ये आहे. असं आमचे विठ्ठलजी महाराज गुंजाळ त्या ठिकाणी, ते सुद्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझे समेत आले, त्यांनाही वंदना करतो. भक्तिमती माता भगिनी पुरुष वर्ग आपल्या सर्वांना मनापासून वंदना करतो. अगदी कमी वेळामध्ये आपल्या या अभंगाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करूयात. अगदी कमी वेळामध्ये, अगदी तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन सोडण्याचा प्रयत्न करेल. माझे भाषा कळते तुम्हाला सगळ्यांना, भाषा कळते, आज काही अवघड चाललं नाही जास्त, आणि तसं आपल्या जिल्ह्याचा जास्त डिफरन्स नाही आहे, पण आता कसं फरक पडतो थोडा. खानदेशी भाषा आपली, खानदेशी भाषा वेगळी पडते, आमच्या मराठवाड्याची भाषा वेगळी पडते, पण काय अडचण नाही. मराठी भाषा थोडंसं आपण समजून घ्याल. त्याच्याकरता तुम्हाला एक महत्त्वाची भूमिका अशी असेल, कीर्तनामध्ये मध्ये मध्ये भजन होईल, टाळी वाजू नका मध्ये मध्ये. अरे कळलं का तुम्हाला? मला वाटलं कळायचं नाही. बरं ठीक आहे, वाजू नका, काय अडचण नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजू नका, म्हणू सुद्धा नका. पण एकच विनंती माझी राहील, आपले सर्वांगाचे कान करून फक्त माझ्याकडे 1 तास 1.5 तास लक्ष देण्याचा प्रयत्न करा. काहीतरी चांगलं बोलण्याच्या अभंगामध्ये मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल अभंगामध्ये महाराज आम्हाला शिकवतात कशाला पाप म्हणायचं आणि कशाला पुण्य म्हणायचंय. याचा अर्थ असा होतो, संतांच्या दृष्टीने या समाजाला किंवा तुम्हाला आणि मला पाप आणि पुण्य कळत नाही.
संतांच्या दृष्टीने आम्हाला पापाची आणि पुण्याची व्याख्या शिकवतात. महाराज म्हणताय बाबा रे, पुण्य परोपकार, परोपकार पुण्य. परमात्म्यानं जर तुला माणसासारखं जीवन दिलं असेल आणि त्या जीवनामध्ये जर एखाद्यावर तू परोपकार करत असेल, एखाद्याला मदत करत असेल, तर त्याच मदतीचं रूपांतर पुण्यामध्ये होणार आहे. कारण परोपकारासारखं दुसरं पुण्य नाही. पुण्य परोपकार. महाराज कळलंय आम्हाला, परोपकार करणं, एखाद्याला मदत करणं म्हणजे पुण्याचं काम आहे. पाप कशाला म्हणायचं? महाराजांनी सोपी व्याख्या केली. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप. दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे, दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे, दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे, हे जर आमच्या अंतःकरणाला वाटत असेल तर याच्यापेक्षा मोठं पाप संत म्हणतात असू शकत नाही. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप. संत वर्णन करताय बाबा, सत्यत्वानं जगणं, प्रामाणिकपणानं जगणं हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. वेगळा धर्म जोपासायची आम्हाला गरज नाही. तोच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कुठला? सत्यत्वानं जगणं, प्रामाणिक जगणं. याची मुंडकी मोडून याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात न करणे, प्रामाणिकपणा जीवनात ठेवणे हाच परमधर्म आहे. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. आणि असत्य, खोटं नाटं, चुकीचं जुरखेडकर जर आमच्याकडून होत असेल तर याच्यापेक्षा मोठं असत्य कर्म आमच्या खात्यामध्ये कधीच असणार नाही. किंवा ते एकदा खात्यात पडलं रे पडलं की ते कर्म जशाच तसं आमच्या घराचं दार वाजवणार आहे. आणि एकदा की घराचं दार, रिपीट कमी करा बोलताना, एकदा की आमच्या घराचं दार आमच्या कर्माने वाजवलं रे वाजवलं जुरखेडकर, तिथे कुणाचाही वशिला चालत. आपल्याकडे एक म्हणगत आहे, सत्तेपुढे कुणाचं शहाणपण चालत. पण आता इथं महत्वाचं आहे, सत्तेचंही शहाणपण कर्मापुढे चालत नाही. कर्म नावाची घटना इतकी प्राबल्यतेची, इतकी भयंकर आहे तुषार दादा. कर्म नावाच्या घटनेला प्रत्येकानं घाबरावं बा. कर्माला जगाच्या पाठ मी वाक्य पुढे बोलेल. महादेव भगवान माझ्या समोर इथे आहे. एखाद्या वेळेस तुम्ही मंदिरातल्या देवाला नाही घाबरलं तरी चालेल. काही करत नाही मंदिरातला देव. झुरखेडकर मंदिरातला देव काही करत नाही. तो विनाकारण कुणाचाही वाईट कधी करत नाही. तो कुणालाही विनाकारण त्रास देत नाही. मंदिरातला देव काही करत नाही. मंदिरातल्या देवाला तुम्ही एखाद्या वेळेस नाही घाबरला तरी चालेल. पुढे बोलू का? एखाद्या वेळेस तुम्ही मंदिरातल्या देवाला नाही घाबरला तरी चालेल. एखाद्या वेळेला तुम्ही आपल्या घरातल्या बाप रूपी देवाला सुद्धा नाही घाबरला तरीही चालेल. काय होणार आहे? फार तर फार बाप रागवेल, एखाद्या वेळेस रागवेल. पण एक वाक्य बोलतो, एक बार तुम भगवान से मत डरो, एक बार तुम अपने बाप से मत डरो, लेकिन अपने पाप से डरो, क्योंकि बाप एक बार हमें माफ करता है. हमने किया हुआ पाप हमें कभी माफ नहीं करता. जगाच्या पाठीवर आम्ही केलेलं कर्म आम्हाला कधी माफ करत नाही. आम्हाला भगवान परमात्मा एकदा माफ करेल. आम्हाला आमचा बाप माफ करू शकतो, पण आम्ही केलेलं पाप कधी माफ करत नाही. म्हणून माणसानं कर्माच्या बाबतीमध्ये फार तीक्ष्ण राहावं. कारण कर्म आज जे करतोय, कबीरदासांचा सुंदर अभंग आहे. कबीरदास म्हणतात, एका माणसानं झाड लावलं. झाड होतं बाबळीचं. कशाचं? इकडे बाबळीच म्हणतात का? काय म्हणतात इकडं? बाबळी. झाड होतं बाबळीचं. बाबूळ कळते सगळ्याला? येडी बाबूळ का शानी बाबूळ? हा, इकडे इडीच म्हणतात ना, आमच्याकडे इडी बाबूळ म्हणतात. हा मग सारखंच आहे. झाड लावलं बाबळीचं. कशाचं? 2 वर्षापर्यंत आई त्या झाडाला तो व्यक्ती जायचा, पाणी घालायचा, जायचा, पाणी घालायचा, जायचा, पाणी घालायचा. 2 वर्षानंतर झाडाची व्यापकता उंचावली, वाढल्या गेली. झाड उंचावलं, मोठं झालं. आता झाडाच्या ज्या मुळ्या आहेत ना, त्या जमिनीपर्यंत पोहोचल्या. आपण त्याला पाण्याची आता गरज आली नाही. कारण आता ते पाणी स्वतःहून शोषण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण झाली. त्या वृक्षामध्ये, झाडामध्ये पाण्याची गरज राहिली नाही. 2 वर्षानंतर हा तिथे गेला, झाडाच्या खाली बसला. आता पाणी द्यायची गरज नाही. 2 वर्षानं झाड फार उंच झालं होतं आणि आता झाडाच्या खाली जाऊन बसला आणि झाडाकडे पाहून म्हणतो, आता या झाडाला कधी आंबा येतो, कधी आंबा येतो आणि कधी आंबा येतो. जुरखेडकर आता किती दिवस बसला म्हणजे आंबा येणार आहे सांगा तुम्ही? बोला. 2 महिने बसला आंबा येईन का? बरं 4 महिने, मग 6 महिने काय येणार नाही हो. हा, मुळामध्ये झाडच चुकीचं आहे. मला वाटतं संतांचं प्रमाण आहे, पेड़ बोया बबूल का आम कहां से आए. म्हणजे आंबा येण्याची अपेक्षा करताय कुठं? आंबा येणार नाही. आज सुद्धा आमच्या कर्माच्या बाबतीत हेच महत्वाचं आहे. आम्ही आज काय पेरतोय ते उद्या उगवणार आहे. कर्म जे आम्ही आज करतोय ते उद्या उगवणार आहे. कर्माच्या बाबतीमध्ये माणसानं त्या ठिकाणी शानाक्ष राहावं, किंवा त्या ठिकाणी एकदम
आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये माणसाने जबाबदारीनं कर्म करावं, कारण कर्म कोणाचा वशीला चालत नाही. कर्मापुढे कर्म कधी पाहत नाही आमच्याकडे कुठलं पद आहे, कुठली प्रतिष्ठा आहे, अजिबात चालत नाही. कर्माच्या बाबतीमध्ये अजिबात वशिला नाही. म्हणून माणसानं कर्माला घाबरलं पाहिजे. जगात तुम्ही कोणाला नाही घाबरलं तरी साहेब, पण कर्माला मात्र घाबरावं. सगळ्यांनी कर्माला घाबरलं पाहिजे. मला वाटतं त्या असत्यरूपी कर्म आमच्या खात्यात पडेल. संतांचं वचन पुढचं महत्वाचं आहे. ज्यानं देवाचं कधीतरी भजन केलं त्याची सद्गती होणार आहे. गती तेची मुखी नामाचे स्मरण, नामाचे स्मरण तिची गती चांगली. ज्यानं कधीतरी भगवंताचं चिंतन केलंय त्याची सद्गती होणार आहे. ज्यानं कधी भजन केलं नाही त्याची अधोगती होणार आहे. ज्यानं संतांचा संग केला, संतांचा संग तोची स्वर्गवास, त्याला स्वर्गवासाचा आनंद उपभोगायला मिळेल. ज्यानं लोकांना हातामध्ये माईक पडल्यानंतर चुकीचा काहीही उपदेश केला त्याच्याकरता मात्र नरकाचे दरवाजे उघडे आहेत. नरक तो उदास अनर्गळा, अनर्ग म्हणजे काहीही, गळा म्हणजे बोलणे. हातामध्ये माईक पडल्यानंतर लोकांना चुकीचा काहीही उपदेश करायचा नाही. जो व्यक्ती इथं उभा राहून या माईकवर लोकांना काही उपदेश करतो त्याच्याकरता सुद्धा नरकाचे दरवाजे. एखादं म्हणेल मी 2-2, 3-3 दिवसाला कीर्तन करायचो, सांगूच नको. जर लोकांना चुकीचा उपदेश केला असेल तर नरक तुझ्याकरता सुद्धा उघडा आहे. म्हणून नरक तो उदास अनर्गळा. तुकोबराय म्हणतात हे सगळं उघडं आहे. तुका म्हणे उघडे आहे हित, तुका म्हणे उघडे आहे घात, तुका म्हणे उघडे आहे हित घात. जया जे उचित करा तैसे हित घात, ज्याला जे वाटतं त्यानं ते करा. फक्त एक लक्षात ठेवा, परोपकार कराल तर पुण्य होणार आहे, दुसऱ्याचं वाईट कराल तर पाप होणार आहे. सत्यत्वानं वागाल तर धर्म ठरणार आहे, असत्यानं वागाल तर पाप खात्यामध्ये पडणार आहे. देवाचं भजन कराल तर सद्गती होणार आहे, न कराल तर अधोगती होणार आहे. संतांचा संग कराल तर स्वर्गवास होणार आहे, न कराल लोकांना चुकीचा उपदेश कराल तर नरकाचे दरवाजे उघडणार आहे. हे सगळं उघडं आहे. ज्याला जे वाटतं त्यानं ते करा. फक्त एकच लक्षात ठेवा, चांगलं कराल चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट. चांगलं कराल चांगलं होणार आहे, वाईट कराल तर वाईट. वा, आता माझं बोलणं तुम्हाला जवळजवळ समजतंय. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे, आम्हाला लोकांचं चांगलं करून पुण्य जमा करायचंय का लोकांचं वाईट करून पाप जमा करायचं? कसं काय? पुण्य जमा करायचे, पाप जमा करायचं. आणि एक वाक्य पुढे बोलू का आपण? मी आता, ज्यानं लोकांचं चांगलं करून आयुष्यामध्ये पुण्य जमा केलेलं आहे तो व्यक्ती एखाद्या वेळेस नाही मंदिरात गेला तरी धकेल. वाक्य माझं कळलं नसतं तुम्हाला, परत रिपीट करतो. ज्यानं आयुष्यामध्ये लोकांचं फार चांगलं केलेलं आहे तो व्यक्ती एखाद्या वेळेस नाही मंदिरात गेला तरी धकेल. धकेल म्हणतो मी, चालेल. नाही तो मंदिरात गेला तरी चालेल एखाद्या वेळेस, नाही त्यानं भजन केलं तरी एखाद्या वेळेस चालेल. पण एखाद्यानं लई लोकांचं वाईट केलं असेल, लई लोकांच्या मुडक्या मोडल्या असतील, लई लोकांचा तळताट घेतला असेल, आणि आता मात्र हे देवाच्या नावाने गंध, देवाच्या नावाने माळी, देवाच्या नावाने वाऱ्या, काय फायद्याचं नाही बरं ते झुरखेडकर, अजिबात फायद्याचं नाही. ज्यानं लोकांचं वाईट केलं असेल तो परमार्थ. तुम्हाला माझं उदाहरण पडून देतो. तुमच्याकडे बँक आहे का? बँक इथं बँक नाही तुमच्याकडे? हा, बरं. आता तुम्हाला बँक कुठली? मग आता सध्या पाडशी, हा इथं पाडदी गाव गेला तर, हां ठीक आहे. तुम्हाला बँकेत तुम्ही सगळेजण व्यवहार करणारे माणसं आहेत, तुम्हाला माझं बोलणं लवकर कळेल. तरी माझं 2 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष द्या. एक माणूस आपण बँकेमध्ये गेला, तुषार दादा, बँकेत गेल्यानंतर त्याला 1 लाख रुपये काढायचे होते. किती लाख रुपये? 1 लाख रुपये त्याला बँकेतून काढायचे होते. मग आता काढण्याकरता ATM एवढे पैसे निघत नाही. प्रोसेस, ज्यांनी त्याची लिमिट वाढून घेतली त्यांना भेटतात, पण त्याची प्रोसेस होण्याकरता ते माणसं चेकनेच पैसे काढतात. म्हणून त्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे का? 1 लाख रुपये काढण्याकरता 1 लाखाचा चेक त्यानं भरला. बोला बोला, काय केलं? भरला. आणि तो चेक पैसे काढण्याकरता बँकेच्या मॅनेजरच्या त्या टेबलवरती गेला. कशाकरता? साईन करण्याकरता. बरोबर आहे, कारण मॅनेजर साहेबांची साईन झाली की तो चेक पुढे कॅशियरकडे पाठवण्यात येईल आणि कॅशियर त्यांना पैसे देईल. ही प्रोसेस आहे का? बँकेमध्ये तो व्यक्ती गेला, त्याला 1 लाख रुपये काढायचे होते. त्यानं तो चेक बँकेच्या मॅनेजरकडे गेला, मॅनेजरने पेन काढला, पण मॅनेजरनी चेकच्या सही करण्याच्या अगोदर मॅनेजर साहेबांचं लक्ष त्या चेकवर असणाऱ्या बाबा नावाकडे गेलं. नावाकडे, त्या नाव असतं ना चेकवर, त्या नावाकडे गेलं. आता मॅनेजरने ते नाव वाचलं. कुठलं नाव? कुठलं नाव? चेकवर असणारं नाव त्यांनी वाचलं आणि त्यांना ते नाव ओळखीचं वाटलं. कोणाला? मॅनेजरला. किती ओळखीचं वाटलं माहिती आहे का? 2 वर्षापासून शेतीच्या बांधावरून ज्याच्यासोबत कोर्टामध्ये भांडण चालू होते त्याचा हा चेक होता.
म्हणजे कोणाचा? कट्टर कट्टर हा दुश्मनाचा. चेक कोणाचा आहे? कट्टर दुश्मनाचा आहे. मॅनेजर म्हणला बेटा आज माझ्या तावडीत सापडला, तुझे पैसे मी देणारच नाही म्हणले. पण म्हणायच्या खात्यामध्ये पैसे किती पाहिले पाहिजे, म्हणून मॅनेजरने ते अकाउंट होतं, अकाउंट नंबर टॅबमध्ये म्हणा लॅपटॉपमध्ये म्हणा दाबलं, अकाउंट ओपन झालं. चेक किती रुपयाचा आहे? किती रुपयाचा आहे? 1 लाखाचा. मॅनेजरने अकाउंट नंबर दाबला तर अकाउंट ओपन झालं तर अकाउंटमध्ये 11 लाख रुपये शिल्लक आहे. किती लाख रुपये? आणि चेक किती रुपयाचा आहे? आता शहाणी माणसं बोला थोडी मला, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? हा द्यावं. काय म्हणले तुम्ही? द्यावंच लागतील. बरोबर आहे. उत्तर काय? द्यावंच लागतील. 2 वर्षापासून शेतीच्या बांधावरून भांडणं असले काय, नाही तर काय डोक्यामध्ये दगड घातलेला असला काय, काही संबंध अजिबात नाही. बँकेच्या बाहेर भाऊ व्यवहार, बँकेमध्ये पैसे खात्यावर चेक सही करा आणि पैसे दे. दुश्मन असला तरी पैसे द्यावंच लागेल. हे तुमचं उत्तर आहे. बरोबर आहे. तुम्हाला माझं बोलणं कळत नाही? ऐका. त्याच बँकेमध्ये माना दुसऱ्या तासाला दुसरा व्यक्ती गेला, त्याला 1 लाख रुपये काढायचे होते, त्याने चेक भरला, तो चेक सुद्धा टेबलवरती गेला. मॅनेजरनी परत पेन काढला, त्याच्यावरही सही करणार, तेवढ्यामध्ये त्यांनी नाव वाचलं. त्यांना हे नाव ओळखीचं वाटलं. किती ओळखीचं वाटलं? 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या मित्रासोबत एका सायकलवर शाळेत गेलो, एका दप्तरमध्ये पुस्तकं नेली, एका बेंचवर बसलो, एका ताटामध्ये खिचडी भात खाल्ला. एवढा जवळचा घनिष्ठतेचा मित्र बँकेमध्ये आलेला आहे. आनंद वाटला. वॉचमॅन नाव दिलं. वॉचमॅन असं आहे. अरे म्हणले ते आता 1 लाख रुपये चेक त्यांनी भरला, ते बघ बाहेर बेंचवर वगैरे बसलेले असते, म्हणजे त्यांना घेऊन ये लवकर मध्ये, माझे जवळचे मित्र आहे. बरं. वॉचमॅन गेले. वॉचमॅननी सांगितलं साहेब आता 1 लाख रुपये चेक कोणी भरला? एक जण म्हण मी भरला. साहेब तुम्हाला आमच्या साहेबानं कॅबिनमध्ये बोलवलं. कॅबिनमध्ये. बरं. मित्र उठला, मध्ये आला, पाहतो तर काय बालपणीचा मित्र 5 वर्षापर्यंत ज्यांनी सोबत कार्यकाळ त्या ठिकाणी घातला, एका बेंचवर बसले, एका सायकलवर त्या ठिकाणी शाळेत गेले, एका ताटामध्ये भात खाल्ला, एकाच पुस्तकात पाहून अभ्यास केला, एवढा जवळचा मित्र बँकेचा मॅनेजर म्हणून बसलाय. आनंद वाटला. दोघांच्या सुखदुःख फुटली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जुन्या आठवणी झाली. चहा, कॉफी, नाश्ता, तुम्हाला जे पकडायचे ते पकडून घ्या, ते सगळं झालं. आता मित्रानं त्या ठिकाणी मित्राचा अकाउंट चेक आहे. किती लाख रुपये चेक येतो? किती लाख रुपये काढायचा? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये काढण्याकरता मित्राच्या चेकवर सही करायची आहे. मित्राचा अकाउंट नंबर वरती आहे. मित्राचा अकाउंट नंबर लॅपटॉपमध्ये ओपन झाला तर मित्राच्या अकाउंटमध्ये फक्त शिल्लक रक्कम आहे 827 रुपये. किती? आणि चेक किती रुपयाचा आहे? 1 लाख. आता मला प्रामाणिकपणा सांगा, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? हा जवळचा मित्र आहे ना, नाही देणार? का देणार नाही हो? खात्यामध्ये शिल्लक नाही. खात्यामध्ये शिल्लक नाही. खात्यामध्ये झुरखेडकर. मी हे खात्याबद्दल नाही, हे आमच्या खात्याबद्दल बोलतोय मी. आता हे 3.5 हाताचं आमचं खातंच आहे. आता महत्वाचं आहे का, आम्ही जर लोकांचं चांगलं करून, आम्ही जर लोकांना मदत करून या खात्यात पुण्यरूपी बॅलेन्स साठवलेलं नसेल, आणि देवाच्या नावानं किती वाऱ्या केल्या, किती माळी जपल्या, किती परमार्थ केला, पण मला वाटतं जर आमच्या आयुष्यात लोकांचं वाईट झालं असेल तर मंदिरात बसलेला देव सुद्धा आम्हाला देणार नाही. हा सामान्य सगळा. काही गरज पडलेली नाही त्याला, काही गरज पडलेली नाही महाराज. आता दुसरा मुद्दा आहे का, जर आमच्या खात्यात लोकांचं चांगलं झालं असेल, आम्ही उभ्या आयुष्यात लोकांचं चांगलं केलं असेल, तर तुम्ही मंदिरातल्या देवासोबत जसा पहिला व्यक्ती दुश्मनी त्यानं पत्करली, तुम्ही सुद्धा मंदिरातल्या देवाचं दर्शन नाही केलं तरी चालेल. तुम्ही मंदिरातल्या देवाशी भांडलात तरी चालेल. भांडण करणं म्हणजे काय तर दुश्मनी पत्करणं. तुम्ही देवाशी भांडा. भांडणात काय माझ्या झोरखेडकर, तुम्ही त्या देवाला शिव्या घाला. एखादा म्हणे महाराज फेटा घालता काही बोलता का? नाही, काही पण नाही. आमच्या संतांची प्रमाणित महाराजाला संतांनी देवाला शिव्या सुद्धा घातल्या. हे अरे अरे विठ्या, हे मुळमाईच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली. कोणाला? देवाला. हे तुझे गेले म्हणे तुला पाहुणी काळ रणे. शिवी. संतांनी देवाला भांडण्याच्या कुठल्या सीमा सोडल्या? संत काय टोकाचे बोलले महाराज. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पदालोकी नेला, पुण्यवंत पदालोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला,
धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझ्याकडे न्याय नाही म्हणले, भांडण होते महाराज. ते भांडण पुण्यवंत पाता लोकी नेला, हे दरिद्री तो भाग्यवंत केला. हे भांडण होते. मला तुम्हाला सामान्य प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना, गावकऱ्यांना, जोरखेडेकरांना. समजा एखाद्या माणूस आपल्याशी भांडला तर आपल्याला आनंद होतो का राग येतो? हा, तर सामान्य ते रागच येतो सगळ्याला. हा, दुसरा प्रश्न, एखाद्यानं आपल्याला शिव्या घातल्या, आनंद होतो का राग येतो? आनंद नाही होत ना. का आपण त्याला असं म्हणतो, वा वा वा, गेली 4 महिन्यापासून मला कोणी भेटलंच नाही तुमच्यासारखं, आज 4 महिन्यानंतर तब्बत तुमच्या मुखारविंदातून मी गोड शिव्या ऐकल्या. काय तुम्ही चौकामध्ये मला गोड शिवे दिले, वा वा, आणि असं म्हणतो का आपण? या बाई सारतो मग एवढं सोपं आहे का महाराज ते? आता महत्वाचं आहे का, संत देवाला शिव्या घालतात, संत देवाला भांडतात. जोरखेडकर, महत्वाचा विचार आहे. देवाला राग नाही आला, उलट करिता स्वामी सवे वाद, वाद स्वामी सवे करिता अधिकाधिक आनंद, अधिकाधिक आनंद स्वामी सवे वाद करिता. उलट करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. संत म्हणतात उलट आवडीनं वाद करू. मला वाटतं संतांच्या शिव्या सुद्धा जोरखेडकर देवाला गोड वाटतायत, संतांची भांडण सुद्धा देवाला गोड लागतायत. काय कारण असेल महाराज? त्याचं कारण एवढंच आहे, संतांच्या खात्यामध्ये पुण्यरूपी बॅलेन्स हा भरगच्च भरलेला आहे, आणि त्या पुण्यरूपी बॅलेन्सच्या जोरावरती मला वाटतं देवाला संतांच्या शिव्या सुद्धा गोड लागतात. हो, आमच्याही खात्यामध्ये आम्ही पुण्यरूपी बॅलेन्स भरगच्च भरून ठेवा. जगामध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेस एखाद्याला मदत करता येईल मदत करत चला. आमच्या हातात जे शक्य आहे ते सगळं करत चला. मला वाटतं आमचं सुद्धा खातं एक दिवस पुण्याने भरेल. आम्हाला दुसऱ्यांचं वाईट करता येऊ नये, आम्हाला प्रत्येकात देवत्व शोधता यावं. आम्ही लहानपणापासून शिकलो, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, माणसाने माणसाशी माणसासं वागणे, हे आम्ही लहानपणापासून गुरुजीकडून शिकत आलो. मला वाटतं आम्हाला प्रत्येकात तो परमात्मा दिसावा. ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनश्चेष्टानि इंद्रियाणी प्रकृतीस्थानी. प्रत्येकात देवाचा अंश आहे. सोडा म्हणले महाराज, काय सांगताय देवाचा अंश प्रत्येकात देव पा. इथं सख्या भावाला सख्या भावामध्ये हातभर जमिनी करता सख्खा भाऊ दिसायला तयार नाही म्हणले. हातभर जमिनी करता सख्या भावाला सुद्धा कुऱ्हाडीनं वार करणारी माणसाच्या जगामध्ये आम्ही पाहतोय म्हणले. कोणाला सांगताय? प्रत्येकात देवत्व शोधा. खरं म्हणजे आप्पा, या जगामध्ये आम्ही पाहतो, आपण सगळे न्यूजपेपर वाचणारी माणसं आहात, सगळ्यांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, ॲपल मोबाईल आहे. आपण सगळी न्यूजच्या फार जवळची माणसं आहोत. जमाना फार पुढे गेला. आता लोक चंद्र सुद्धा प्लॉट घेण्याच्या तयारीमध्ये, बदलत चाललं जग. मला वाटतं एक मोठी शोकांतिका अशी असेल, सख्खा भाऊ सख्या भावावरती हातभर जमिनी करता वार करतो. ह्या जगात घडणाऱ्या घटना आहेत. सख्खा भाऊ सख्या भावाला म्हणतो, अरे मरेल पण तुझं तोंड पाहणार नाही. कोणला म्हणतो आपण? ज्या रक्तापासून आपल्या त्याची उत्पत्ती आहे. छोटेसे असताना, जुळे असताना आईच्या छोट्याशा गर्भामध्ये दोघांनाही जागा मिळते. एकाच गर्भपिशवीमध्ये 2 जण मावतात, 2 जण नांदतात, 2 जण आनंदाने राहतात. जन्माला आल्यानंतर बालपणामध्ये आमच्या भावाला जर कोणी हात लावला तर मी माझ्या भावाच्या बाजूने उभा राहील. दुसऱ्यांना आपण भांडण करतो कारण भाऊ तिथे हजर आहे, भावाबद्दल प्रेम राहतं. मग असं होतं तरी काय की हातभर जमीन वाटण्याकरता मी हातभर जमिनी करता सख्या भावावर त्या ठिकाणी वार करतो. लोक म्हणतात शरदादा जग चंद्रावर चाललंय. मी एक वाक्य बोलू का? खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे महाराजजी. लोक आता चालले चंद्रावर, बरोबर आहे, लोक चंद्रावर सुद्धा प्लॉट घेण्याची तयारीत आहे. पण खेदाची गोष्ट अशी आहे, देशामध्ये लोक म्हणतात जग चंद्रावर चाललंय, बरोबर आहे, पण आजही आपल्या घरा शेजाऱ्या राहणाऱ्या व्यक्तीसोबत आमचे संबंध प्रेमाचे नाही. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. झाला महिना दीड महिना मी त्याचं आणखी तोंड पाहिलं नाही, त्याला रामराम सुद्धा आपण घालत नाही. सकाळी उठल्यानंतर दुश्मनदारी आपली थोडीशी, त्याला आपण रामराम सुद्धा घालत नाही. महाराज लोक म्हणतात जग चंद्रावर चाललंय, पण आजही आमच्या घरातल्या व्यक्तीचा सन्मान आम्हाला करता येत नाही. आजही आमच्या घरातल्या म्हाताऱ्या आई बापाला आम्हाला त्या ठिकाणी सन्मानित करता येत नाही. ही मोठी खेदाची गोष्ट असेल. आणि ज्ञानोबरांच्या भूमिकेत बोलू का? आता माझा विषय लांब जाईल थोडा, पण एक वाक्यात बोलतो.
ज्ञानोबराय म्हणतात, जो व्यक्ती सगळ्या जगाशी गुलुगुल गप्पा मारतो, सगळ्या जगाला गोड गोड बोलतो, आणि घरी आल्यानंतर ज्याला आपल्या म्हाताऱ्या आई बापाला सन्मान देता येत नसेल, ज्याला दोन शब्द प्रेमानं बोलता येत नसेल, ज्याचं दर्शन करता येत नसेल, ज्याचा आदर करता येत नसेल, तो माणूस माणूस नाही म्हणजे तो मूर्ख आहे. ज्ञानोबरायांची उभी तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्खो जैसा. तू मूर्ख आहे म्हणले, तो मूर्ख आहे. मूर्ख ज्ञानोबरायांची भाषा आहे. मला वाटतं आजही या ग्राउंड लेवलला मी काय जगतो ही मोठी गोष्ट असेल. हातभर जमिनी करता सख्या रक्तावरती वार करणारी माणसं आम्ही पाहतो. कुणाला सांगताय म्हणले तुम्ही देव पहा. मला वाटतं ज्या दिवशी आम्हाला जोपर्यंत प्रत्येकात देवत्व आहे झुर खेडकर हे कळणार नाही, तोपर्यंत परोपकार वाढणार नाही, दुसऱ्यांना मदत आम्हाला करावीशी वाटणार नाही. मला वाटतं एखाद्यानं मला चिमटा घेतला की संवेदना आहेत, मला जाणीव आहे, मला त्याच्या भावना समजतायत, मला त्रास होतोय, तसं समोरच्यालाही मी त्रास दिल्यानंतर त्रास होणार आहे. की ज्या दिवशी माझी भावना बनेल, प्रत्येकाची भावना बनेल ना, त्या दिवशी माणूस त्या ठिकाणी स्वार्थी वृत्तीला त्यागेल, स्वार्थी वृत्ती बाजूला जाईल. आम्हाला प्रत्येकात देवत्व शोधता यावं. देव फक्त मंदिरात आहे का? एवढा छोटा देव आहे? अरे संतांच्या असंख्यप्रमाणे विठ्ठल जयी स्थळी भरला हे प्रमाण आपल्या डोळ्यासमोर आहे. सर्व घटी राम देहादी हे प्रमाण आपण उलटे सुलटे म्हणू शकतो. मला वाटतं देव एवढा छोटा नाही की तो मंदिरात मावेल. मागे इंस्टाग्रामवर मी एक क्लिप टाकली महाराज, तुम्ही पाहिलं असेल, आपली प्रचंड व्हायरल झाली. 5-6 मिलियन लोकांनी तिला पाहिलं, जो 60 लाख लोकांनी. मला वाटतं त्या भूमिकेला त्या गीतकाराने ते गीत गायलं, ते मला माहिती नाही कोणी गायलं किंवा त्याचे गीतकार कोण आहेत, पण त्यांनी भावना किती गोड टिपल्या विठ्ठल बाबा. ते म्हणतात अरे देव एवढा छोटा नाही की तो फक्त मंदिरात मावेल, आम्हाला फक्त तो शोधता यावा. तान्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगूण संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो, शोध नाही कुठे आप साऱ्यात जो, रोज वृंदावनी फोणी जोगा घरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी राऊडी, बाप झाला कधी झाला माऊली, भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का, बघ उघडोनी दार तरंगातला देव घावल का, उघडोनी दार तरंगातला देव घावल का, बघ उघडोनी दार तरंगातला देव घावल का, बघ उघडोनी दार अंगातला देव धावल का. राहतो माऊलीच्या जिव्हारात जो, डोलतो मातनेल्या शिवारात जो. या गीतकारांचं वचन आहे, जो कुण्या कोकिळेच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी तो थांबतो, ताच वेवी जलो यान माझ्या उरी, होई काधी कधी आदळ्याच्या करी, घेऊन लाटई जो किनाऱ्यावरी, तो न साऱ्या जगाचाई तो सावरी, राहतो जो मणी या जनी जीवनी, एका पाशाणी तो सांग पावल का, बघ उघडोनी दार तरंगातला देव धावल का, बघ उघडोनी दार तरंगातला देव धावल का, अंतरंगातला देव धावल का, देव घावल का, देव धावल का. राहतो माऊलीच्या जिव्हारात जो, डोलतो मातलेल्या शिवारात जो, जो कुण्या कोकिळेच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी थांबतो, नाच वेवी जो,
या नभाच्या उरी होई काठी कधी आदळ्याच्या करी घेऊन लाट एक जो किनाऱ्यावरी तोल साऱ्या जगाचाही तो सावरी राहतो जो मणी या जनी जीवनी एका पाशाणी तो सांग मावल का बघ उघडोनी दार अंतरंगातला देव घावल का. आम्हाला तो परमात्मा शोधता यावा. तो देव एवढा छोटा नाही की फक्त मंदिरातल्या मूर्तीमध्ये बसणार आहे, अजिबात नाही. तो फार व्यापक आहे. आमच्या दृष्टीला ही भावना त्या ठिकाणी आमच्या हृदयामध्ये झुरखेडकर ही भावना तयार व्हावी की तो परमात्मा फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येकामध्ये आहे. जोपर्यंत तो आपल्यामध्ये आहे तोपर्यंतच आपण इथं आहोत, हे लक्षात ठेवा. एकदा की तो इथून गेला काही नाही महाराज जगात. हे घर माझं कुठपर्यंत, जोपर्यंत तो इथं आहे तोपर्यंत. जीवात्मा जोपर्यंत आहे, जीव म्हणजे कोण तर तो ईश्वराचा अंश आहे, तोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत जगाला किंमत आहे. एकदा की तो गेला मग किंमत नाही. मला वाटतं आम्हाला तो प्रत्येकात आहे, ही भावना जपून आम्हाला प्रत्येकाला मदत करता यावी. प्रत्येकावर पण आज झालंय जुने काळात म्हणू द्या तुमचं भलं व्हावं आणि तुमच्या मागं हा आमचं भलं व्हावं. म्हणजे जुन्या काळात लोक म्हणायचे की तुमचं भलं व्हावं तुमच्या मागं आमचं. आता असं राहिलंच नाही. आता आमचं भलं व्हावं आणि आमचंच भलं व्हावं. नाही दुसरं काही लोकाला दुसऱ्याचं काही घ्यायचं नाही. सगळा बात आपल्याच पात्रावर पाहिजे. जग स्वार्थी झालं. आणि होतं काय माहिती आहे का, जेव्हा स्वार्थी वृत्ती, स्वार्थी विकार, हा जो लोभ नावाचा विकार आहे, मत्सर नावाचा विकार आहे, हा जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आहे तोपर्यंत मला वाटतं जगाला मदत करण्याची भावना, परोपकार करण्याची भावना आपल्या अंतकरणात येऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये तो विकार आम्हाला काढता येत नाही किंवा जेव्हा आम्ही तो विकार काढूयात तेव्हा आम्हाला दुसऱ्यावर मदत करता येईल. माणूस झाला स्वार्थी. स्वार्थीमुळे सगळा भात आपल्या पात्रावर पाहिजे आपल्याला. आता हे लहान लहान लेकरं माझ्या समोर बसलेले. हे बाळनो, तुम्ही शाळेत जाताय सगळेजणी? शाळेत जाता? कुठल्या गावात? आपल्या गावातच का? ठीक आहे. तुम्हाला मी सोपा प्रश्न विचारतोय, काही अवघड नाही, काळजी करू नका, शाळेतला नाही आहे. मला तुम्ही लाजू नका ना का बाई, लाजू नका ना. हां, काय म्हणतास तुले? काजू म्हणतास तुले? नाही ना असं. हां मग ठीक आहे. माझ्या तुमच्या जळगावला गाजलं ते. हा ऐका, थोडंसं ऐका माझ्याकडे बेटा. थोडंसं मी तुम्हाला सामान्य प्रश्न विचारतो. मला पाठलं आमच्या मित्राडे का म्हणून मला झालं ते जळगावचं म्हणलं वा आवड का. माझ्याकडे बघ बाळा, मला सांगा प्रामाणिकपणानं, समजा आपल्या शेजारच्या एखाद्या माणसाने, बाळा तुम्ही बोला रे, आपल्या शेजारच्या माणसानं एखादी गाडी घेतली, काय आपल्या शेजारच्या माणसाने एखादी गाडी घेतली, तर आपल्याला त्याच्या जिद्दीवरती किती गाड्या घ्याव्या अशा वाटतात? फार सोपा प्रश्न आहे, अवघड काहीच नाही. वाक्य उत्तर म्हणजे प्रश्न कळला नाही का? परत विचारू का? परत विचारतो, नको का? हां, कोणाला घाबरायचं? उत्तर सांगताना कोणाला घाबरायचं नाही, कोणाला लाजायचं? एका आवाजात सगळ्यांनी बोलायचं. हां चला, आपल्या शेजारच्यानी एक गाडी घेतली, आपल्या किती गाड्या आवडतात? बोला ना माय, एवढा टाईम असतो कुठं? आपल्या पुढे जायचं लवकर. 10 वाजता माझ्याकडे, पटकन सांगा चला. हां, आपल्या शेजारच्यानी एक गाडी घेतली, आपल्या किती गाड्या आवडतात? तुम्ही आवाजात बोला, त्या मागच्या आजीला आवाज गेला पाहिजे. मला वाटलं 2 म्हणून ती माझ्या पुढची 4. बाय धन्य का बाई तू. बरं जाऊ दे, असू दे, काय अडचण नाही. ताई तुम्हाला 4 म्हणायचं ना, काय अडचण नाही, 4 म्हणायचं. फक्त एक आवाज मला माग आवाज गेला पाहिजे. आशिषवर उत्तर द्या. ती माग आमची ते बाबा बसले तिकडे वट्यावर, तिकडे आजी बसले चष्म्याला, सगळ्याला आवाज गेला पाहिजे. हां चला, आपल्या शेजारच्यानी एक गाडी घेतली, आपल्या किती गाड्या आवडतात? 4. आपल्या शेजारच्या एखाद्या व्यक्तीनं एखादा एकर शेती घेतली, आपल्या किती आवडती? ठरवून घ्या ना तुम्ही काय म्हणायचे. शेती नाही कळली का? काय म्हणतात तिकडं? शेती. अहो मग भाषा सारखी जनास काय करू राहिले, मी कन्फ्युज ना करू मला. हां, आपल्या शेजारच्या माणसाने एखादी गाडी घेतली, आपल्या किती आवडतात? 4. आपल्या शेजारच्या माणसानं एखादा एकर शेती घेतली, आपल्या किती आवडती? 5. आपल्या शेजारच्या माणसाने एखादी गाय घेतली, आपल्या किती आवडतात? बरं सर 4 म्हणायचं तुम्हाला. 4 चला सरसकट 4 म्हणा, काय अडचण नाही. एक आवाज, फक्त आवाज लवकर द्या, मला टाईम नाही एवढा. आपल्या शेजारच्या माणसाने एक गाडी घेतली, आपल्या किती आवडतात? आपल्या शेजारच्या माणसाने एखादी एकर शेती घेतली, आपल्या किती आवडती?
4. आपल्या शेजारच्या माणसाने एखादी गाय घेतली, आपल्या किती गाय वाटती? आपल्या शेजारचं एखादं मेलं लई 5-5 चालत त्यांचं. किती मला वाटते आपल्या घरातले? एक बी नाही. असं कसं शक्य? म्हणजे पहा तुम्ही सरपंच साहेब, पाहतो तुम्ही आधी कामाला झाली बा तुमच्या गावची विजूरखेडीची. आता जगाचं भलं होताना मात्र डबल झालं पाहिजे, 4 पट म्हणे, डबल बी नाही. दुसऱ्याने एक गाडी घेतली का मला 4 भेटला पाहिजे. दुसऱ्याने एखाद्या कर शेती एक तर म्हणे 5. बरं जाऊ दे, आपले 4 नाही पण कमीत कमी 3 तर नाही का? 2 का 1 तर मिळाला पाहिजे. नाही महाराज, हे करायचे जगातल्या पाठी हे याला स्वार्थी वृत्ती म्हणतो. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या 1 मिनिट. हे बघा, जगाचं जेव्हा भलं होत आहे, जगाचं आपल्या अंतकरणातला हा विकार आहे, त्याला एक मत्सर नावाचा विकार किंवा लोभ नावाचा विकार आम्हाला म्हणता येईल. याला म्हणतात सगळा भात आपल्या पात्रावर पाहिजे. जगाचं जेव्हा भलं होत आहे किंवा जगाला एखादी गोष्ट चांगली मिळते, ती मिळत असताना माझ्याकडे ती डबल मिळावी. पण आता जगाचं नुकसान होताना मात्र माझं काही होऊ नये. फायदा होताना माझा व्हावा पण नुकसान होताना माझं होऊ नये. याला म्हणतात स्वार्थी वृत्ती. जोपर्यंत माणूस स्वार्थी वृत्ती त्यागत नाही तोपर्यंत मला वाटतं आम्हाला दुसऱ्यांना मदत करण्याची भावना कधी येणार नाही. कारण महत्त्वाचा विषय, आम्हाला दुसऱ्यांना मदत करण्याकरता स्वार्थी वृत्ती त्यागावी लागेल. आम्हाला परोपकार तेव्हा करता येईल. आणि जर आमच्या आयुष्यात परोपकार घडत असेल तर त्या परोपकाराचं रूपांतर पुण्यामध्ये असणार आहे. कारण दुसरं पुण्य आम्हाला कमवायचं नाही. परोपकार केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं हेच सर्वश्रेष्ठ पुण्य आहे. आणि दुसऱ्यांचं जर वाईट आमच्याकडून होत असेल तर याच्यापेक्षा मोठं पाप नाही. संतांनी सांगितलं बाबा, हेच पुण्य आहे. कोणतं? परोपकार करणं म्हणजेच पुण्याचं काम आहे. आणि दुसऱ्याचं वाईट करणं म्हणजेच पापाचं काम आहे. याला दुसरा जोडा नाही. अभंगाच्या पहिल्या पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. 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 पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. नाही अनेक जोडा दुधायासी, नाही अनेक जोडा दुधायासी. 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 सत्य ते कर्म, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. 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 जगाच्या पाठीवर परोपकार करणं हेच त्या ठिकाणी पुण्याचं काम आहे. पुण्य परोपकार महाराजांनी गोड गायला लागली. परोपकार करणं म्हणजे पुण्याचं काम आहे. पुण्य परोपकार, दुसऱ्यांचं वाईट. आता एक व्याख्या मला अशी करता येईल, आम्हाला नाही एखाद्यावर परोपकार करता आला, जोरखेडा कर तरी चालेल, पण किमान आमच्याकडून कुणाचं वाईट होता कामा नये. कुणाचं वाईट आमच्याकडून होता कामा नये. एवढं जरी आम्ही जपलं तरी भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. करना किसी का बसा सको तो झोपड़ियाँ न जला देना. मरहम पट्टी करना सको तो
खार नमक न लगा दिया, दीपक बनकर जल न सको तो, दीपक बनकर जल न सको तो, अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। आम्हाला नाही एखाद्याला त्या ठिकाणी चांगलं करता आलं तरी चालेल, मला वाटतं एखाद्याला नाही आम्हाला पाणी पासाला तरी चालेल, पण त्याच्या समोर असणारा पाण्याचा ग्लास आम्हाला हिसकावण्याचा कोणी अधिकार दिलेला अजिबात नाही. नाही आम्हाला एखाद्याला जेवण देता आलं तरी चालेल, पण त्याच्या हातामध्ये असणारी भाकरी आम्हाला हिसकावण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही. नाही आम्हाला चांगलं करता आलं तरी चालेल. महत्त्वाचा विचार जर आमच्याकडून चांगलं होत असेल तर हे पुण्याचं काम आहे. संत वर्णन करतात अनेक नाही जोडा तुझा यासी, सत्यत्वानं वागणं, प्रामाणिक जगणं हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. वेगळा काय धर्म आम्हाला जोपासण्याची गरज नाही. जे आम्ही करतो ते सगळं असत्य कर्मामध्ये खात्यामध्ये पडणार आहे. आणि जर एकदा की खात्यात पडलं की मग ते देवालाही चुकत नाही. म्हणून तर सकाळी बातमी का आली होती, रामा उद्या गादीवर बसायचंय, संध्याकाळ झाली गादी नाही, उद्या वनवासाला निघायचंय. हा इतिहास देवाच्या बाबतीत सुद्धा चुकत नाही. तापसवेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी, तापसवेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. अयोध्येचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. लखनजी, रामजी आणि सीतामैयानं राजवस्त्र त्यागून दिले, भगवे वस्त्र परिधान केले. प्रभू रामांच्या अंगामध्ये भगवे वस्त्र आहे. सीता माता भगवे वस्त्र धारण करून उभी आहे. लखनजी भगवे वस्त्र धारण करून उभा आहे. बाण त्या ठिकाणी पाठीमागे बाण ठेवलेले आहेत, धनुष्य हातामध्ये आहे. सगळे अयोध्या नगरी पाहती आहे. आमचा राम राजा होणार होता, पण त्या ठिकाणी वनवासाला जातोय. सगळ्या प्रजेच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि तो प्रसंग सगळ्यांना डोळ्यासमोर आणा थोडासा अयोध्येचा. काय ती अयोध्या सजली होती रात्रमध्ये, पण सकाळीच त्या सजलेल्या अयोध्येला त्या ठिकाणी कलंकित झाली आणि परमात्म्याला वनवासाला जावं लागलं. अरे या सगळ्या जगाचं दुःख हरण करणारा तू परमात्मा, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असणारा देव, त्यालाही कर्म चुकवता आलं नाही. विठ्ठल महाराज, विधना तेरे लेख किसी के समझना ते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह, वन को जाते हैं, एक राजा के राज दुलारे, वन वन फिरते मारे मारे, एक राजा के राज दुलारे. थोडासा प्रसंग डोळ्यासमोर घ्या. विश्वाचा मालक जो कधी काळी त्या ठिकाणी त्या महलामध्ये राहत होता, सजलेल्या धजलेल्या महलामध्ये राहणारा देव आता पायामध्ये काटे टोचतायत, पायाला खडे टोचतायत, तरी सुद्धा वणवण त्या ठिकाणी फिरतोय. विधना तेरे लेख किसी के समझना ते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह, वन को जाते हैं, एक राजा के राज दुलारे, वन वन फिरते मारे मारे, पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ के लाते हैं, जग के कष्ट जग के कष्ट मिटाने वाले, कष्ट उठाते हैं, जन जन के
राम लखन सिंह वन को जाते, वन को जाते, वन को जाते जाते जाते. विश्वाचा मालक सुद्धा वनवासामध्ये गेला. मला वाटतं किती परमात्म्याला सुद्धा हे सगळं चुकवता आलेलं नाही. खरं म्हणजे फार गायला असतं आणखी बरं का. पण आता इथं हॉल आहे, आमच्या महाराजाला जास्त काही त्याला बेस देता येत नाही. ती शिट्टी मारतं म्हणून आम्हाला पखवाचा आवाज, त्याचा रिदम तसा भेटत नाही आहे. कारण आता ते सगळं प्रॉपर मग तसं वातावरण पाहिजे मोकळं, त्यांना तेव्हा जुळतं द्या. काढचं नाही तिथे हॉल असल्यामुळे आवाज थोडा मोकळा खोलता येत नाही त्यांना. असं एकदम तुमच्या कानाला असं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन गेले असं ते वातावरण आहे. चला असू द्या. मला वाटतं देवालाही चुकवता येत नाही. संतांनी आमच्याकरता या भावना प्रतिपादित केल्या. बाबा जगता आलं तर चांगलं जग, वाईट जगण्याचा प्रयत्न करू नको. संतांनी आम्हाला काय शिकवलं नाही महाराज. एक वाक्य बोलतो झुरखेडकर, आम्हाला कसं जगावं हे संतांनी शिकवलं, आम्हाला काय किती झोपावं हे संतांनी शिकवलं, संतांनी आम्हाला किती खावं हे शिकवलं, संतांनी आम्हाला किती बोलावं हे शिकवलं, संतांनी आम्हाला काय बोलावं हे शिकवलं. काय शिकवलं नाही आम्हाला संतांनी महाराज. संतांचे आमच्यावर जेवढे उपकार आहे ना तेवढे उपकार आमच्यावर कोणीच केले नाही. एकच वाक्य त्याला सांगता येईल, बाप न करी ऐसी माय केली उपकार सांगू काय. बाप न करी, जेवढे उपकार आमच्यावर बापाने आईने केले नाही, बापाने त्याच्यापेक्षा जास्त उपकार संतांनी केले. स्वतःचं पद कोण देतं महाराज कोणाला. आता तुम्ही कल्पना करा 2 मिनिटा करता. माझ्या खिशामध्ये समजा 500च्या नोटा, 2 100च्या आणि 2 10च्या आहे. गाडी प्रवास करते, एक टोल नाका लागला, भिकारी गाडी समोर आला, त्यांनी काच वाजवली, मी काच खाली घेतली. म्हणे महाराज दिसताय. म्हणलं महाराज आहे. म्हणे महाराज भिकारी तुमच्या गाडी समोर आहे, काहीतरी द्या भिकाऱ्याला. मग मी काय करेल, लगेच 500च्या नोटा काढेल. नाही तू माझं मन पाहिलं का. म्हणजे मी बरं जाऊ द्या, माझं सोडून द्या. समजा तुमच्या खिशात 2 500 नोट आहे, 2 10च्या आहे आणि 2 10 10च्या आहे, 2 100च्या आहे. तुम्हाला भिकारी भेटला, तुम्ही काय करसाल. मी काय करेल, मग मी दाशी देईन ना. सारखंच आपलं. मला वाटलं मलाच म्हणताय कोणता दाशी, तुम्ही मला 500 देतो आम्ही. मला वाटतं कोणी असं होत नाही कधी. भिकारी राजे साहेब तुमच्या दरबारात भिकारी आला. राजा म्हणला, ए भिकाऱ्या, अरे काय भीक मागतोय, राज्य दिसतंय का. हो हो, हे आपलं राज्य म्हणलं, घेऊन टाका अर्ध. चल असं होईन कधी. भिकेसाठी कोण राज्य देतो. भिकेसाठी कोण राज्य देत नाही महाराज. कोण कोणाला काही देत नाही. कोणीच कोणाला काही द्यायला तयार नाही जगाच्या पाठीवर. तुम्ही देता फक्त आता आयरा साड्या, आयरा साड्या आहे ना इकडं, इकडून तिकडं आहे का इकडं ते. अरे मग सारखंच ना. मला वाटलं का आमच्याकडे चालू आहे ते. आमच्याकडे बी मग ते तुमच्या गावात नाही सांगत, मी आमच्या गावाकडे सांगतो. मला आणखी थांबच अर्धा 1 तास. आणि एकदा तर माझ्या घरात घडलं महाराज. महाराज म्हणजे मागं माझं लग्न झालं, म्हणजे मागं झालं म्हणजे एकदा झालं बरं का. हा तुम्ही असं फार सिरियस नको मागं झालं आता परत केलं काय, असं काय नाही. एकदा झालं माझं लग्न. लग्न झाल्यानंतर माझ्या मंडईला 4 दिवस राहण्याकरता मी गेलो महाराज. गाडी काढली आणि गेलो. आता गाडी काढल्यानंतर आमची मावस बहीण, म्हणजे मला सख्खी बहीण पण मावशीची मुलगी, सख्या बहिणी सख्खी सरपंच, ती म्हणते आता गाडी चालली रिकामी, मग मी का गाडीमध्ये बसून. म्हणलं काय बरं. ती म्हणे ते मामाला भेटली नाही, मामीला भेटली नाही, आजीला म्हणजे मामाचीच मुलगी मंडळी माझी. म्हटलं चाल बाबा. मग आता मी प्रामाणिक भावनेने तिला घेऊन गेलो. तिकडे गेलो, आमचे जेवण वगैरे झाले, पिशव्या गाडी टाकल्या. मग तुमच्याकडे कोणी महिलावर गेला, तुम्ही काय करता, काय करता सांगा ना. साडी नेसवता की नाही, घालता साडी तिला. हां, मग आमच्या मामीनं आमच्या बहिणीला साडी घातली, पण साडी थोडी आपरे मिरेची होती, हलकी हलकी. हां असं हलकी, तुमच्या भाषेनं सांगायची हलकी होती. कशी होती, हलकी. हलकी साडी घातली मामीनं. आता आमची बहीण काही बोलली नाही, तिने ती साडी घातली. ती इकडं आली. आमच्या आईनं ऑक्शन करण्याकरता आम्हाला बाहेर घराच्या बाहेर ताट आणलं आणि ओवळता ओवळता आमच्या आईची नजर साडीवर गेली. कुठे गेली. आता आमच्याला थोडं क्लिक व्हायला लागलं, ही साडी थोडी हलकी दिसते, म्हणावं कसं, नवीन सुनबायली ना, म्हणावं कसं. आम्ही ओवळलं झालं, आम्ही गेलो मधी. आमच्याने केली वो हिंमत. आमच्या म्हणे का तायडे साडी हात लावला असा, म्हणे साडी थोडी हलकी दिसते. खरीच हलकी होती, हलकीच होती. आमच्या आईला इथंच तार चढला, आमच्याचा पारा चढला, रागा झाला आमच्या आईला. आमच्या म्हणे अगं एकुलती माझी बहिणीची पोरगी, माझी बहीण माझी मुलीसारखी जे 50च्या 90 गेली म्हणे पहिल्यांदाच. आणि हिनं साडी घालायची तर 200-500 रुपये काय भिकारी होत होती का. हिनं साडी घालायला काय काय होतं, तिला चांगली साडी घालायला काय झालं होतं. म्हणे का ग साडी दुकानातून आणली का कपाटातून घरातून. हां कशाच्या दुकानातून, म्हणे आमची बहीण म्हणती कपाटातून तर काढली घरातून. आता असं म्हणलं तर वार आणखी चढलं ना. आमच्याने सांगितलं महाराज एक काम कर, साडीची घडी घाल माझ्याकडे ती. आता मला तेव्हा काय कळलं नाही, मी नवीन प्रापंचिक, मला काय कळणार तेव्हा महाराज, मी नवीन प्रापंचिक ना, मला काय कळणार तेव्हा, मला काही कळलं नाही. आमच्याने ती साडी घेतली, एक सुई पाहिली, एक दोरा पाहिला, एक चिठ्ठी पाहिली. हा माय धन्यवाद, धन्यवाद माय, तुम्हाला जे वाटलं ते झालं. तिनं ते चिठ्ठी बिठ्ठी लावून परत साडी जशी नवी आहे तसं करून दिली. सरपंच आहे बरोबर आहे.
तसंच गेली ती ना आणि दिली भाऊ साडी परत तिनं कपाटात एका पिशवीत घालून. म्हणे माझ्या लेकीला हलकी साडी देते का म्हणे, पाहते तुझ्याकडं. आता असं म्हणल्यानंतर आता मला वाटतं आईनं महिनाभरात विसरून जायला पाहिजे, पण नाही विसरले आमच्या आई. 4, 4.5, 5 महिने उलटले, पण आमच्या आईच्या डोक्यातला खटका गेला नाही. आमच्या गावामध्ये आमच्या चुलत्याच्या म्हणजे आमच्या चुलते म्हणतात, काका म्हणतात तिकडे, चुलते काका. आमच्या गावामध्ये 4.5, 5 महिन्यानंतर माझ्या लग्नाच्या आमच्या गावातल्या आमच्या काकांनी घर बांधलं नवीन वास्तू, म्हणजे वास्तुशांती म्हणतात ना इकडे, म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्या मामाला आणि मामीला दोघाला निमंत्रण दिलं. हा, तुम्हाला वाटलं तेच बरोबर आहे. आमच्या आईला लगेच कळलं पाहुणी येणार आहे. आमच्या आईनं आमच्या चुलतीला भेटलं पाहिजे, काकीला आमच्या. म्हणे बघ बाकीच्या पाहुण्याला कोणत्या साड्या घाल, पण तिला साडी मीच घालणार आहे. आमच्या आईनं हिंमत केलीच बा. आमची मामी आली, आमच्या आईनं बरोबर तीच पिशवी काढली ना आमच्या मामीच्या हातात टेकून दिली, जाय म्हणले घालून. आता आमच्या मामीनं ती साडी घातली गेली आमची मामी घालून. तिला काय, पण तिच्या लक्षात आलं महाराज, तिच्या लक्षात आलं माझी साडी मला परत आली, माझी साडी मला. ती हुशारच आहे ना, येडी थोडी ती. म्हणजे आमच्या बायकोन अंदाज लागतो आम्हाला, बाकी काय. यत्र यत्र धुमो तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी कुठेतरी धूर निघतो त्या अर्थी अग्नी असला पाहिजे बा. तसं ते आपलं ज्या अर्थी बायको हुशार त्या अर्थी सासू डबल हुशार असली पाहिजे, असं एक अंदाज लागतो, बाकी काही नाही. तिच्या लक्षात आलं माझी साडी मला परत आली, माझी साडी मला परत आली. आमच्या मामीनं साडी जपून ठेवली. म्हणे माझी साडी मला परत करता का, तुमच्याकडे पाहतेच म्हणे. असं करता करता बरेच दिवस उलटले बा. नंतर मग मला मुलगा झाला. सरपंच साहेब, जवळजवळ या आज तारीख किती आपली, 12 तारीख आहे. 12 तारखेपासून मी एकही दिवस घरी नाही, रोज कीर्तन चालू आहे. पण एवढ्या पोरजी महिला मला कुठंच भेटलं नाही. जोर खेळला काय हुशार आहेत महाराज या. याला पुढं बोलायची गरजच लागू राहिली, लगेच हजर आहे. ए आय जास्त ट्रेंडिंगला इकडं 5G. आता 5Gच्या पुढं चाललंय डायरेक्ट. आता मला 4Gचा जमाना आहे. मला हा बरोबर आहे, मुलगा झाला आणि ते मुलगा पाहण्याकरता आमच्या आई आमच्या काक्या वगैरे ते क्रुझर गाडी करून 17 बाया गेल्या. कशाला, पोरग पाहिला. हा बरोबर आहे. आमच्या मामीनं आमच्या काक्याला त्यांना चांगल्या साड्या घेतल्या, पण आमच्या आईला तीच साडी घातली. तिची पण हिंमत मागितली महाराज. आता सध्या ती साडी आमच्या घरी आहे. आता बघू पुढचा कार्यक्रम कोणता येतो. आता काय करता जर खेडेकर, कोणी कोणाला काय देते महाराज, कोण कोणाला काय देते महाराज जगाच्या पाठीवर, कोणी कोणाला काय द्यायला तयार नाही. पण संतांचा आमच्यावर उपकार आहे महाराज. आम्हाला आमच्या सामान्य पैठणचा इतिहास घ्या. अरे ज्या मुलाला अ आ इ ई उ ऊ असं काही वाचता येत नाही, अशा अनपढ गावाला फक्त सकाळी उठायचं पुरणपोळी खायची, सकाळी दुपारी उठायचं पुरणपोळी खायची, असा असणारा संत गावबा. तो गावबा नावाचा मुलगा ज्यावेळेस नाथ बाबा जलसमाधी घेत आहेत, बाकीच्या विषयाला महाराज जलसमाधी घ्यायची म्हणताय, पण तुमचं रामायण लिहायचा अर्ध बाकी आहे. हे रामायण लिहिणार कोण? आमच्या संत एकनाथ बाबांच्या मुखातील शब्द आहेत, अरे माझं राहिलेलं अर्ध रामायण माझा गावबा पूर्ण करेल. महाराज तुम्हाला काय वेळ लागलाय का? अहो त्या गावबाला पुरणपोळी खाल्ल्याशिवाय काय काही कळत नाही म्हणले. ज्याला अ आ इ सुद्धा वाचता येत नाही आणि तो कसा रामायण लिहिणार? गावबाला आवाज दिला, गावबा काय म्हणले, बाबा इथं बस. आसनावर बसवलं आणि माझ्या नाथ बाबांनी त्या गावबा नावाच्या त्या अनपड मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. सांगितलं, गावबा माझं अर्ध राहिलेलं रामायण तुला आजपासून पूर्ण करायचंय. डोक्यावरती हात ठेवला. ज्या मुलाला शब्द ज्ञान नाही, ज्या मुलाला फक्त पुरणपोळी खायचं कळतं, ज्याला कुठलंच ज्ञान नाही, अशा अनपड मुलाला सुद्धा फक्त गावबा राहिला नाही, त्यानं रामायणही लिहिलं आणि तो संत गावबा झाला. ही संतांची कृपादृष्टी. मला वाटतं संतांमध्ये ताकद आहे. संत काय करतात, आपणा सारिखी करीती तत्काळ नाही काळ वेळ. म्हणून असत्य सुद्धा आम्हाला कसं जगावं हे संतांनी शिकवलं, काय बोलावं हे संतांनी शिकवलं, कसं चालावं हे संतांनी शिकवलं, काय कर्म करावं हे संतांनी शिकवलं. म्हणून असत्य कर्म करू नका, प्रामाणिक कर्म करत चला. चांगलं कर्म करणाऱ्या माणसांना त्या ठिकाणी चांगला एक दिवस आयुष्यामध्ये आनंद मिळतो. वाईट कर्माचा शेवटा दुःखाने असतो. म्हणून आम्ही चांगलं कर्म केलं पाहिजे. भजन देवाचं भजनही आम्हाला करता यावं. गती त्याची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विन्मुखता. आम्हाला भजन करता यावं. मला वाटतं लोक सहज म्हणतात भजनामध्ये काय, आम्ही का भजन. मला एक तर म्हणे सरपंच माझ्याकडे 50 शक्कर आहे म्हणे, मी कशाला भजन करू. आता 50 शक्करचा भजनाचा काय संबंध आहे महाराज? काही संबंध नाही. भजन हे आमच्या स्वतःच्या आत्मकल्याणाकरता आहे. भजन हे स्वतः आमच्या स्वतःसाठी आहे. म्हणून भजन आम्हाला त्या ठिकाणी आता सध्या श्री शिवाय नमस्तुभ्यम हा आपण इथं लावलेलं बाहेर महादेवाची भक्ती सध्या प्रचंड चाललेली आहे.
आमच्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सोमवारच्या दिवशी तिथं जायचं कामच नाहीये. जायचं कामच नाही तिथं, सगळ्या महिलांचीच गर्दी, माणसाला एंट्रीच नाहीये. मला वाटतं आपण एवढी भक्ती करताय, मला वाटतं ही महत्वाची बाब आहे, आम्ही भजन करावं. मला वाटतं रावणासारखा बलाढ्य श्रीमंत रावण महाराज होते, किती होते त्यांच्याकडे? 7 कोटी घरं सोन्याची होती, शुद्ध कांचनाची, 7 कोटी. एवढं श्रीमंत असणारे रावण महाराज सुद्धा माझ्या भोले बाबांचं भजन करत होते. अगदी 2 मिनिटामध्ये ते कसं भजन करत होते, ज्यावेळेस महादेवाचं भजन ते गात होते त्यावेळेस माझ्या महादेवाच्या भजनामध्ये महादेवाला स्वतः त्या ठिकाणी त्या कैलास पर्वतावर उठावं आणि त्याच्यावरती नृत्य करावं. कैलास पर्वताला हादरा बसायचा, सगळ्या देवांना त्या भजनाची स्तुती करावी, एवढी ताकद त्या रावणाच्या स्तुतीमध्ये होती. 2 मिनिटामध्ये ऐका काय म्हणायचा रावण. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, शैल शुंग सम विशाल, शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल, रंगगीत रंगबात विमल झालराचे, लोचन तय लाल लाल चंदन की तोरभाल, कुमकुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी परसाजे, कुमकुम सिंदूर गुलाल भ्रुकुटी परसाजे, मुंडनकी कंठमाल विकसित लरुके प्रसाद, टिकजाल रुद्रमाल नर कृपाल राजे, फम फम भव डमरू बाजे, फम फम भव डमरू बाजे, फम फम भव डमरू बाजे, नाद वेद स्वर सुसाजे, शंकर महाराज आज दंडवनाचे, शंकर महाराज आज दंडवनाचे. हो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सांगितलं सगळ्यांनी ओम नमः शिवाय, हरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झलकत है चंद्रभाल, झलकत है नैन जवान, झलकत है गल विशाल कुंडनमाला, धर्मपट्ट प्रणत पाल नाम रटत सोनिहाल, काटत है पंडकाल दीन दयाला, काटत है पंडकाल दीन दयाला, शोभे योगी स्वरूप सहज प्रकाशित तुम भस्म दुर्जटी अनु लेपनधारी, अंदर मूर्ति सम्राट हरद मजुग जोरिहाल, भजहु मन भीमनाथ शंकर भारी, भजहु मन भीमनाथ शंकर भारी. हो धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरत वृत्तिगंत संतति प्रमोदमान मानसे, कटाक्ष धोरणी निरुक्त धुरधरापदी चित्तिगंबरे मनो विनोदमे तु वसुनी. शिवम 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 ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अद्भुत अतिघटित घात विकटित सुगठित कपाट तांडव कोकरनाथ योगीराट भाजे. जय 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 जपत दे, जय 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 जपत दे, जय 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 जपत देव वंदत पद महादेव. रामकृष्ण करत सेव संबंध वाजे, रामकृष्ण करत सेव संबंध वाजे. अकत अलग आदि अनु निकट सुर नमतबु, अकत अलग आदि अनु निकट सुर नमतबु, शंकर हर विश्वरूप रुद्र रूप नाचे. बम 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 डमरू बाजे, बम 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 डमरू बाजे, बम 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 डमरू बाजे, नाद वेद सुर सुसाजे. शंकर महाराज आज दंडवनाचे, शंकर महाराज आज दंडवनाचे, भोले महाराज आज दंडवनाचे. हो जटाटवी कलज्जल प्रवाह पावितस्थले लेवलम्य नस्मिता रंगतुंग मालिका. मंड मंड मंडिनाद मंड मरवयम तान चंड तांडव तनोतु न शिव शिवम 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 शिवम. धाधिला 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 धाधिला
धा धिलांग धिदिकट धिला धा धिलांग धिदिकट धिला पाच कमर रंग मधु विष्णु कमर बाधे शिवम 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 ओम नमः शिवाय 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 अद्भुताति घटित घाट विघटित सुघटित कपाट तांडव करतना योगीनाथ भाजे जय 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 जपत देव जय 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 जपत देव वंदत पद महादेव रामकृष्ण करत सेव संकट वाजे रामकृष्ण करत सेव संकट वाजे अगद अलगाति अनु एकद सुरन मतमु अगद अलगाति अनु एकद सुरन मतमु शंकर हर विश्वरूप रूपणाचे बम 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 डमरू बाजे बम 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 डमरू बाजे बम बम डमरू बाजे नाद वेद सुर सुसाज कर महाराज आज दंडवनाचे भोले महाराज आज दंडवनाचे अस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पार्वती पते आता सगळ्यांनी पार्वती पते हर हर आज भगवान शंकरच समोर होते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये माझं तांडव फार व्हायरल झाला आता कीर्तन ते व्हायरल तांडवनच कीर्तन सगळे मला महाराज तांडव गायला आहे आमच्या गावात ओळखत तांडवने झाली महाराज आहे का महादेवाचं तांडव ते हॉलमध्ये होतं म्हणून थोडंसं ते आवाज तुम्हाला स्पष्ट आला नाही पुढचे चालू का मोकळं वातावरणात करू महाराज आपण कीर्तन एकदा कुठेतरी आलो तर ऐका कोणी गायलंय हा रावण किती होत त्याच्याकडे 7 कोटी सोन्याची घरं एवढा श्रीमंत रावण महाराज महादेवाची स्तुती महादेवाचं भजन करत होते यांना म्हणलं भजन करा म्हणजे 50 शक्कर आहे आता 50 शक्करची अगरबत्ती लावायची कुठं आपल्याला प्रश्न पडू द्या प्रॉपर्टीचा आणि भजनाचा काही संबंध नाही आम्हाला परमात्म्याने जीवन दिलंय भजने आमच्या स्वतःच्या साधने करताय प्रेमानंद महाराज सारखे साधू वृंदावनमध्ये राहतात कुणी जर गेलं तर एकच वाक्य खूप नामजप करू मागे आता विराट कोहली भारताचा 1 नंबरचा बॅट्समन विराट कोहली भारताचा काय देशात विश्वातला 1 नंबरचा बॅट्समन म्हणता येईल कारण विराट कोहली सारखा वन डेचा बॅट्समनच नाही महाराज विराट कोहली आणि विथ पत्नी अनुष्का शर्मा ॲक्टर आहे दोघे गेले होते आता विराट कोहलीने तर महाराज कंठी धारण केली अशी कंठी अशी माळ असते ना अशी पूर्ण गळ्याला लावून तुम्ही पाहिलं असेल आता परवाच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही महाराज एवढी मोठी माणसं प्रेमानंद महाराजचं एकच वाक्य आहे भजन करो नामजप करो समाधान चाहते हो तो नामजप करो जगाला दाखवण्याकरता परमार्थ नाही आहे आमच्या स्वतःला काहीतरी समाधान शोधण्याकरता परमार्थ आहे आम्ही किती भजन केलं आणि किती सप्ते घातले म्हणजे जगाला दाखवताना नाही आम्ही स्वतः एकांतामध्ये बसून आम्ही सकाळी हनुमान चालीसा वाचली का आम्ही एकांतामध्ये बसून श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणलो का आम्ही एकांतामध्ये बसून ओम नमः शिवाय म्हणलो का ती साधना आम्हाला समाधान मिळवून देईल जगाच्या सगळ्या टेन्शनवरची मात्रा एकच आहे ती म्हणजे फक्त नामचिंतन नामजप आम्ही ती कधीतरी करून बघा जी माणसं नामस्मरण करतात नामस्मरणाची साधना त्यांना तारत असते म्हणून गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण त्याची अधोगती होणार आहे ज्यानं कधी देवाचं भजन केलं नाही त्याची ज्यानं भजन केलं त्याची मात्र सद्गती ठरलेली आहे विठोबा रखुमाई ज्ञानेश्वरा माऊली नागराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली लवकर चला लवकर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
हात वर घ्या आपले. चला आपण 2 मिनिटा करता आपल्या झुरखेडा जळगाव खानदेशमध्ये आपण पंढरीचं वातावरण करूया 2 मिनिटामध्ये फक्त. सगळ्यांनी घेतले आता एका तालामध्ये टाळी. बडी प्यार से बढिया एक ताल में. हा एक एक एक. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी तुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी 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 मर्जी का मैं हूँ गुलाम मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले जा मेरे अलबेले राम मेरे अलबेले जा. मर्जी का मैं हूँ गुलाम ओ तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम अलबेले राम मेरे अलबेले राम अलबेले राम मेरे अलबेले राम. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठला. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. राधे 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 राधे. या झुरखेडा गावात या झुरखेडा गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत. माझ्या भोले बाबाचा हा सोहळा गाजत माझ्या भोले बाबाचा हा सोहळा गाजत माझ्या भोले बाबाचा सोहळा गाजत. या दुर्गेड गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत. माझ्या भोले बाबाचा काय सोहळा गाजत माझ्या भोले बाबाचा काय सोहळा गाजत सोहळा गाजत सोहळा गाजत. झुरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव खानदेश या समस्त गावकऱ्यांना धन्यवाद देतो. खूप गोड आपण सप्ताह करत आलेला हा छोटंसं गाव आहे पण अत्यंत भक्तिभावना आपण हे करताय. भगवान शिवाचं या ठिकाणी वास्तव्य आहे. आपल्याला दर्शन देण्याकरता भगवान शिव ते स्वतः विराजमान आहेत. निष्ठेने परमार्थ करत चला. गावातले हेवे देवे वादविवाद सगळे धर्मकार्यामध्ये एकत्र आणू नका असं त्या ठिकाणी आपल्या समोर एक व्यक्ती त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो. वाणीस विराम देत असताना जर एखादा शब्द माझ्याकडून जास्त गेला असेल तर क्षमा व्यक्त करतो. सरपंच साहेब तुषारदादा या सगळ्या मंडळींनी फार बरेच मला फोन केले. तुम्हाला तुम्ही आमच्या गावात आले पाहिजे कीर्तन झालं पाहिजे. खरं म्हणजे त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलं. त्या दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्व झुरखेडा गावातील भक्तिमती माता भगिनी पुरुष वर्ग आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मला कोणीतरी रोहित नावाच्या मुलाने फोन केला बघा. आहे की रोहित? हाय का रोहित? कुठल्या भेट येतच तू? रोहितने मला फोन केला की तू आठवला ना तू इथं गावातच आहे का? रोहित म्हणे महाराज तुम्ही संदीप महाराज बोलताय का? म्हणलं संदीप महाराज बोलतोय. म्हणे महाराज तुम्ही आमच्या गावात आज सेवेला येत आहे म्हणजे तुमची भेट घ्यायची मला.
तुमच्यासोबत एक मला फोटो काढायचा, मला काही नाही अडचण बघा, तुम्हाला मी इंस्टाग्रामवर पाहतो म्हणे, मला काय अडचण नाही. तर रोहितची मला अजून आठवण आली तुमच्या गावात आल्यानंतर, मला वाटलं दुसऱ्या गावचा का कोण आला का नाही. तर रोहितला धन्यवाद देतो. रोहित लहान लेकरू पण ते पाहत असेल कुठे, त्याला वाटलं महाराजसोबत आपण गेलो पाहिजे. आपण सर्वजण अत्यंत गोड परमार्थ करताय, आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे परममित्र छत्रपती संभाजीनगर सरपंच साहेब, आमचे मित्र जे आहेत विठ्ठल महाराज, मी पहिल्यांदा बोलून गेलो, संभाजीनगर जिल्ह्याचा आमचा एक नंबरचा मृदंग वादक आहे. खरं म्हणजे आज महाराजांची नम्रता पाहायला मिळाली, त्यांनी आपली जागा त्यांना दिली. महाराज आमचे छत्रपती संभाजीनगरवर एक नंबरचे वादक आहे. आपल्या गावाचं भाग्य असते आपल्या गावात उपस्थित आहे. आता महाराजांकरता जोर ताळी होऊ द्या, कारण एवढं सोपं नाही ते. खरं म्हणजे प्रेमास्तव फक्त आलेले आहेत. आता प्रेम त्यांना घेऊन आलं, मी इथपर्यंत ओढून आणलं. तसे ते जात नाही कुठे 4-5 हजार रुपये घेतल्याशिवाय एका दिवसाची, पण त्यांना आणलं प्रेमास्तव. म्हणलं चला बा आता काय, आजचे दिवस आमच्यासोबत तिकडे प्रवास लंबा आहे, त्यांना घेऊन आलो मी म्हणून या ठिकाणी असते आले. त्यांना धन्यवाद देतो. भक्तिमती माता भगिनी सगळ्यांना वंदन करतो. पूजनी हे सगळे आमचे गुणीजन मंडळ, आपल्या परिसराला जळगाव जिल्ह्याला आपले हे सगळे रत्न, यांच्याकरता जोरदार होऊ द्या. कारण आपल्या गावाला ही सगळी सेवा देणारी मंडळी, आपल्या गावातलं भजन टिकून या सगळ्या मंडळींनी ठेवलंय. पूजनी या सगळ्या महाराज मंडळींची खूप मनापासून खूप गोड अशी जीव तोडून या सगळ्या मंडळींनी साथ केली, त्यांना वंदना करतो. तसा परिचय त्यांचा माझा पहिल्यांदाच आहे, पण असं वाटलं नाही मी पहिल्यांदा भेटलो. अगदी जीव तोडून सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली. या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून धन्यवाद देतो. शिष्टीवाले आमची शिवशक्ती, त्यांना धन्यवाद देतो. वाणी श्रीराम देतो. शिवम भवतो. ओम शांती शांती. ज्ञानेश्वर माऊली झालेला आहे, भैरवी झाली, असं ग्रही धरू. 11:15 होत आहे, थोडंसं 10 मिनिटं लेट झालो. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोले